पहा मंडळी, कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालअष्टमी म्हणून साजरी केली जाते। प्रत्येक महिन्यामध्ये कालअष्टमी मोठ्या भक्तिभावाने कालभैरवाची पूजा म्हणून साजरी केली जाते। पण कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही तिथी कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते। म्हणजे या दिवशी आपण कालभैरव महाराजांचा वाढदिवस म्हणून साजरा करतात। या दिवशी जर आपण काही केलेल्या पूजनाने आणि ध्यानधारणेने भूतबाधा, जादूटोणा, कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो। या दिवशी जर तुम्ही न चुकता कालभैरव महाराजांना हा जर नैवेद्य दाखवला तर कालभैरव महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील। आपल्यासोबत कोणी असला नसला तरी चालेल, पण कालभैरव महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर अखंड असावा। मग काय करायचं, या दिवशी तुम्हाला न चुकता मेथीची भाजी, त्यासोबत बाजरीची भाकरी आणि कांदा महाराजांना न चुकता याचा नैवेद्य दाखवायचा आहे। अगदी तुमच्याकडे कालभैरव महाराजांची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर देवघरामध्ये त्या कालभैरव महाराजांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य दाखवायचा आहे। किंवा तुमच्या आजूबाजूला कालभैरव महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे निश्चित करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।